गुड मॉर्निंग मित्रांनो, नमस्कार. सगळ्यांचं ऑनलाईन कोर्समध्ये स्वागत आहे. एक लक्षात ठेवा मित्रांनो की आतापर्यंत तुम्ही जे काही इंग्लिश शिकला आहात किंवा जी काही इंग्लिश ग्रामरची पुस्तकं बघितलेली आहेत, या सगळ्या पुस्तकांमध्ये तुम्हाला असं दिसून येतं की त्याची सुरुवात नाउन पासून असते किंवा काहीची आर्टिकल पासून असते, काहीची पार्ट्स म्हणजे पार्ट्स ऑफ स्पीच हे सगळ्यात पहिल्यांदा शिकवलेले असतात आणि मग त्याच्यानंतर मग बाकीचे सगळे टेन्सेस म्हणा किंवा मॉडेल्स किंवा हेल्पिंग वर्ब ज्याला आपण म्हणतो, मग त्याच्यानंतर ऍक्टिव्ह पॅसिव्ह वगैरे 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 असं काय असतं. सगळ्यात पहिल्यांदा आपला सगळ्यांचा एक अतिशय असा एक समज असतो की आपल्याला बेसिक इंग्लिश म्हणजे आपल्याला हेच वाटतं की सरांनी आपल्याला नाउन नाही शिकवलं, ऍडजेक्टिव्ह नाही शिकवलं, ऍडवर्ब नाही शिकवलं, प्रोनाउन नाही शिकवलं, वर्ब नाही शिकवलं आणि या सगळ्याला तुम्ही बेसिक इंग्लिश म्हणत असता. तर लक्षात ठेवा, ह्याला बेसिक इंग्लिश म्हणत नाही आणि याच्यासाठी मी अनेकदा उदाहरण देतो. ते उदाहरण परत तुम्हाला आज सांगतो की आपली मातृभाषा मराठी आहे. मग आपली मातृभाषा मराठी आहे त्यावेळेला आपल्याला काही लहानपणी असं शिकवलेलं नाहीये ना की बाबा बाळा तिथे हे स्थानदर्शक क्रियाविशेषण आहे आणि ते स्थानदर्शक क्रियाविशेषण हे लांबच्या ठिकाणासाठी वापरलं जातात, असं तर आपल्याला काही शिकवलं नाही लहानपणी. उद्या हे काळदर्शक विशेषण आहे, भविष्यासाठी त्याचा उपयोग करतात, असंही काही शिकवलं नाही. म्हणजे मला सांगायचं फक्त एवढंच आहे मित्रांनो, हे लक्षात ठेवा, बेसिक इंग्लिश म्हणून तुमच्या ज्या काही कॉन्सेप्ट असतील त्या सगळ्या कॉन्सेप्टना ते बाजूलाच ठेवा. मी तुम्हाला एकच सांगतो, मी ज्याप्रमाणे शिकवतो ना त्याप्रमाणे शिकत चला. मी ज्या स्पीडला शिकवणार आहे, स्पीड तुम्हाला झेपेल तेवढाच आहे, पण मी ज्या स्पीडला शिकवणार आहे ना त्याच स्पीडला फक्त तुम्ही मॅच करत राहा. मी सांगतो तसा अभ्यास करत राहा. एक लक्षात ठेवा, इंग्लिश हे अजिबात अवघड नाही आणि त्यातून स्पर्धा परीक्षेसाठी तर मी तुम्हाला खरंच सांगतो की स्पर्धा परीक्षेमध्ये एसएससीच्या मुलांना समजतील एवढी सोपी वाक्य असतात आणि सोपी वाक्य असून सुद्धा आपल्याला समजत नाही. आणि याचं एकमेव कारण फक्त एवढंच आहे की आपल्याला नेमकं काय बघायचं असतं ना त्या वाक्यांमध्ये हे समजत नाही. त्यामुळे कायम लक्षात हेच ठेवायचंय की एक लक्षात ठेवा, मी परत सांगतो तुम्हाला की ज्या वेळेला तुम्हाला बेसिक इंग्लिश म्हणजे जे मला अभिप्रेत आहे ते बेसिक इंग्लिश ज्या वेळेला तुम्हाला समजेल त्यावेळेला तुम्हाला सहज समजेल की पुढे इंग्लिश किती सोपं आहे. आणि त्याच्यासाठी जो आपण सुरुवातीला काही एक 7-8 दिवस जो अभ्यास करणार आहोत त्या अभ्यासाला मात्र खूप सावधानपणे करा. नाही समजलं शंका विचारा. आत्ताच्या वेळेला आपलं शिकवणं चालू असेल त्यावेळी शिकवणं चालू असताना कदाचित तुम्हाला काही डाऊट्स येतील, ते डाऊट्स आले तर लिहून ठेवा आणि नंतर विचारा. दुसरं सगळ्यात महत्वाचं तुम्हाला एक हे समजलं पाहिजे की मी ज्या वेळेला इथे काहीतरी लिहून देत असेल त्यावेळेला ते लिहून देत आहे ते आत्ता लिहिण्याचा प्रयत्न करू नका, कारण का त्याच्यासाठी आत्ता इथे थांबणं योग्य नाहीये. आत्ता फक्त कॉन्सन्ट्रेशन एवढंच ठेवायचं की ऐकायचं समजून घ्यायचं, ऐकायचं समजून घ्यायचं, याच्या व्यतिरिक्त दुसरं काही करायचं नाही तुम्हाला. कारण का मला आता तुम्ही माझ्या समोर नसल्यामुळे मला तुमचे काही शंका आहेत, काही डाऊट्स आहेत, हे काही समजणार नाही. मी जास्तीत जास्त वेळा तेच समजावून देण्याचा प्रयत्न करीन, पण तरी सुद्धा नाही समजलं तरी तसेच राहा. दुसरं आता सांगितल्याप्रमाणे बेसिक इंग्लिश म्हणजे काय ते आता आपल्याला बघायचंय. आणि हे बेसिक इंग्लिश म्हणजे काय तर त्यालाच मी म्हणतो इंग्लिश मध्ये स्ट्रक्चर ऑफ सेंटेन्स. सगळ्यात महत्वाचा इंग्लिश मधला पार्ट आहे ना तो हा आहे आणि सगळेजण हा पार्ट आहे ना हा पार्टच विसरतात आणि अभ्यास करतायत. आणि त्यामुळे होतं काय माहितीये का, मुळाला पाणीच पोचत नाहीये आणि मुळाला पाणी पोचत नाही त्याच्यामुळे झाडाला चांगलं त्याचं पोषण चांगलं होत नाही. तसंच आहे, मुलं 3-3, 4-4 वर्ष, 5-5 वर्ष तोच अभ्यास इंग्लिशचा करत राहतात, पण शेवटी त्यांना मार्क्स मिळत नाही. आणि याचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे स्ट्रक्चर ऑफ सेंटेन्स. कारण मित्रांनो हे कायम लक्षात ठेवा, स्ट्रक्चर ऑफ सेंटेन्स हे जर तुम्हाला जमलं नाही तर तुम्हाला इंग्लिश ग्रामर हे अवघड जातं. त्यामुळे सुरुवात माझी जी होणार आहे ती या स्ट्रक्चर ऑफ सेंटेन्स पासून होणार आहे, हे लक्षात ठेवा. या स्ट्रक्चर ऑफ सेंटेन्स मध्ये काय आहे तेही तुम्हाला सांगतो मी. तर इंग्लिश ग्रामर मध्ये सगळ्यात महत्वाचं जे आहे ते आहे स्ट्रक्चर ऑफ सेंटेन्स. सगळ्या इंग्लिश ग्रामरचा पाया आहे ना तो हा आहे, ह्यालाच मी म्हणतो वाक्यरचना. आणि या ज्या वाक्यरचना आहेत ह्या जोपर्यंत समजत नाहीत तोपर्यंत काडी मात्रही काही उपयोग होत नाही. काल मला एका मुलाने विचारलं, सर दुनियामध्ये सगळीकडे म्हणतात की नाउन, ऍडजेक्टिव्ह, प्रोनाउन वगैरे हे सगळे आहे त्याला बेसिक इंग्लिश आहे, तुम्ही असं का म्हणता? मी म्हटलं अरे बाळा, तुला नाउन शिकून तुला हे समजणार आहे की वाक्याचा अर्थ काय आहे, किंवा तुला ऍडजेक्टिव्ह समजून तुला समजणार आहे का, ऍडजेक्टिव्हचा रूल समजून तुला वाक्य समजणार आहे का? एक लक्षात ठेवा, भाषा आधी का व्याकरण आधी? तर या प्रश्नाचं उत्तर आहे की भाषा ही नेहमी आधी असते.
आणि भाषा ही स्टँडर्डाइज करण्यासाठी मग त्याच्यानंतर तिकडे ग्रामर असतं. त्यामुळे काय हेच लक्षात ठेवा की आपल्याला हे जर आलं, स्ट्रक्चर ऑफ सेंटेन्स आलं, तर आपल्याला सगळं काय जमणार आहे. या स्ट्रक्चर ऑफ सेंटेन्स हा अतिशय सोपा प्रकार आहे. म्हणजे रिटर्न इंग्लिश मधल्या मुलांना फक्त 10 ते 12 दिवसामध्ये 58 प्रकारच्या वाक्यरचना इंग्लिशच्या करता यायला लागतात. याच्यामध्येही तुम्हाला समजेल की रिटर्न इंग्लिश खूप सोपं आहे. कुठल्याही ऑब्जेक्टिव्ह परीक्षेसाठी रिटर्न इंग्लिश येण्याची आवश्यकता नाही. पण तो जो बेस आहे, ज्याला मी सतत परत म्हणतोय की जर तुम्हाला 10वीच्या लेवलचं इंग्लिश समजलं तर तुम्हाला ग्रामर मध्ये मार्क मिळालेच पाहिजेत. अक्षरशः फक्त ज्यांना फक्त 7 नाही तर 8 मार्क इंग्लिश मध्ये पडतात ते सुद्धा फक्त हे लेक्चर नीट अटेंड करायचं, पुन्हा पुन्हा ऐका, शंका ठेवू नका. मनामध्ये जर शंका आल्या तर लिहून काढा, आपला पाठवा, तिकडे मी तुम्हाला त्यांची उत्तर नंतर देईन. पण कोणतीही शंका ठेवू नका. बर, आता या स्ट्रक्चर ऑफ सेंटेन्सला सुरुवात आपण करायची आहे. या स्ट्रक्चर ऑफ सेंटेन्सला सुरुवात करत असताना मी आधी इंग्लिशच्या अंतरंगात शिरण्याच्या पूर्वी, त्यांच्या वाक्यांच्या अंतरंगात शिरण्यापूर्वी मी तुमच्या काही कॉन्सेप्ट क्लिअर करणार आहेत. आणि ह्या कॉन्सेप्ट क्लिअर करणं हे अतिशय महत्वाचं आहे. तर आधी आपण त्याच्याकडे बोलूया. बर, सगळ्यात पहिल्यांदा बघा, तुम्हाला माहितीये वर्ड म्हणजे काय आणि फ्रेज म्हणजे काय. बरोबर, इंग्लिश मध्ये हा एक शब्द आणि तिसरा वर्ब हा शब्द, हे 3 शब्द सगळ्यात पहिल्यांदा आधी समजले पाहिजेत. बरोबर आहे. बर, वर्ड म्हणजे काय, म्हणजे उदाहरणार्थ मी नुसतं ज्या वेळेला पेन लिहितो त्यावेळी हा एक वर्ड आहे. मी ज्या वेळेला नुसतं टेबल लिहितो त्यावेळी हा एक वर्ड आहे. मी ज्या वेळेला मॅन लिहितो त्यावेळी तो एक वर्ड आहे. म्हणजे वर्ड आहे म्हणजे तो शब्द आहे. फ्रेज मध्ये काय असतं ते बघा. फ्रेज मध्ये काय असतं, हे जे वर्ड आहे या वर्डला, हे वर्ड नेहमी नाऊनच असतात असंही काही नाही. हे वर्ड कदाचित ऍडजेक्टिव्ह पण असू शकतील, हे वर्ड कदाचित ऍडव्हर्ब पण असू शकतील. म्हणजे बघा, उदाहरणार्थ मी प्रेपोजिशन म्हटलं इम, हा पण एक वर्डच आहे. मी इकडे नुसतंच म्हटलं क्लेवर, हा पण वर्डच आहे. मी इकडे नंतर म्हटलं नाईसली, हा पण एक वर्डच आहे. कळलं. मी नुसतं म्हटलं गो, हा पण एक वर्डच आहे. वर्ड म्हणजे फक्त तुम्हाला समजलं पाहिजे एक. बर, सगळ्यात पहिल्यांदा बघा, तुम्हाला माहितीये वर्ड म्हणजे काय आणि फ्रेज म्हणजे काय. बरोबर, इंग्लिश मध्ये हा एक शब्द आणि तिसरा वर्ब हा शब्द, हे 3 शब्द सगळ्यात पहिल्यांदा आधी समजले पाहिजेत. बरोबर आहे. बर, वर्ड म्हणजे काय, म्हणजे उदाहरणार्थ मी नुसतं ज्या वेळेला पेन लिहितो त्यावेळी हा एक वर्ड आहे. मी ज्या वेळेला नुसतं टेबल लिहितो त्यावेळी हा एक वर्ड आहे. मी ज्या वेळेला मॅन लिहितो त्यावेळी तो एक वर्ड आहे. म्हणजे वर्ड आहे म्हणजे तो शब्द आहे. फ्रेज मध्ये काय असतं ते बघा. फ्रेज मध्ये काय असतं, हे जे वर्ड आहे या वर्डला, हे वर्ड नेहमी नाऊनच असतात असंही काही नाही. हे वर्ड कदाचित ऍडजेक्टिव्ह पण असू शकतील, हे वर्ड कदाचित ऍडव्हर्ब पण असू शकतील. म्हणजे बघा, उदाहरणार्थ मी प्रेपोजिशन म्हटलं इम, हा पण एक वर्डच आहे. मी इकडे नुसतंच म्हटलं क्लेवर, हा पण वर्डच आहे. मी इकडे नंतर म्हटलं नाईसली, हा पण एक वर्डच आहे. कळलं. मी नुसतं म्हटलं गो, हा पण एक वर्डच आहे. वर्ड म्हणजे फक्त तुम्हाला समजलं पाहिजे एकमेव शब्द, बस हे समजलं पाहिजे. त्यामुळे वर्डच्या कॅटेगरीमध्ये काहीही येऊ शकतं. बर, हे झालं वर्ड. दुसरं आहे फ्रेज. फ्रेज म्हणजे काय असते, ह्याच्या पूर्वी, म्हणजे उदाहरणार्थ मॅनच्या पूर्वी मी अ मॅन म्हटलं किंवा ह्याच्या पूर्वी मी द मॅन म्हटलं, तर ही जी 2 शब्द असतात, या 2 शब्दांनी मिळून एक फ्रेज बनते. परत या फ्रेजचे परत प्रकार आहेत. त्या फ्रेजला म्हणतात, एकाला म्हणतात नाउन फ्रेज, एकाला म्हणतात ऍडजेक्टिव्ह फ्रेज आणि एकाला म्हणतात ऍडव्हर्ब फ्रेज. लक्षात ठेवा, हे आता आपल्याला काहीही शिकायचं नाहीये. फ्रेज म्हणजे काय हे फक्त मी तुम्हाला समजावून देतोय. उदाहरणार्थ इथे नाउन आहे, नाउन फ्रेज आहे. परत फ्रेज शिकायची नाहीये. फ्रेज म्हणजे काय ते समजून घ्या. म्हणजे वर्ड मध्ये एकमेव शब्द असतो, तर फ्रेज मध्ये मिनिमम 2 शब्द हे असलेच पाहिजे. कळतंय. मग जसं अ मॅन, द मॅन झालं, मी म्हटलं अ टॉल मॅन, आता 3 शब्द झाले.
हरकत नाही ना, 3 शब्द झाले तर ह्याला म्हणायचं असतं फ्रेज. ही फ्रेज का समजली पाहिजे बघा. फ्रेज म्हणजे काय ते बघा, वर्डने आपल्याला एखाद्या वस्तूचा, व्यक्तीचा किंवा इथे सांगितल्याप्रमाणे कशाचा तरी बोध होत असतो, बरोबर आहे. वर्डने त्याचा बोध होत असतो. फ्रेज मध्ये काय असतं, हे तिन्ही शब्द मिळून एकाच व्यक्तीचा किंवा वस्तूचा बोध करत असतात. म्हणजे आता इथे पेन आहे, मी पेनाला म्हटलं अ ब्लॅक पेन, तर अ ब्लॅक पेन ही पूर्ण मिळून एक फ्रेज झालेली आहे, कळतंय. याच्यामध्ये मला अ हा शब्द वेगळा, ब्लॅक शब्द वेगळा आणि पेन शब्द वेगळा, म्हणजे काळा रंग तुम्हाला दाखवायचा आहे, पेन दाखवायचा आहे, असा याचा अर्थ नसून अ ब्लॅक पेन या तिन्ही शब्द समूहाने तुम्हाला एका वस्तूचा बोध होतो, कळतंय. मग याला म्हणतात फ्रेज. आता हेच मी असं लिहिलं, अ ब्लॅक पेन ऑन द टेबल. बघा 1 2 3 4 5 6 शब्द आले. पण 6 शब्द आले म्हणून त्या दिलं तुम्हाला टेबल नाही सांगायचंय, मला माहिती तुम्हाला द्यायची ना, ती पेनाबद्दलच दिली. त्या पेनाची अधिक माहिती दिली ब्लॅक या शब्दाने, आणि नंतर तो पेन कुठे आहे तर टेबलवरती आहे. म्हणजे टेबलावरील एक काळं पेन. म्हणजे थोडक्यात सांगायचं काय, या सगळ्या शब्दांनी मिळून तुम्हाला एकाच गोष्टीचा बोध होतो. हेच मी म्हटलं, अ टॉल मॅन फ्रॉम आवर सोसायटी. बघा अजून शब्द वाढवले मी. सगळ्यामधनं सांगायचं काय, या टॉल मॅन बद्दलच माहिती द्यायची, फक्त तो आमच्या सोसायटी मधला आहे, बस एवढंच सांगतोय मी, कळतंय ना. म्हणजे मला हेच सांगायचंय तुम्हाला की फ्रेज म्हणजे काय ते समजून घ्या. आणि एकदा तुम्हाला ह्याला फ्रेज म्हणतात हे समजलं की नंतर हे पुढचं शिकणं हे खूप सोपं आहे. नाउन फ्रेज काय, ऍडजेक्टिव्ह फ्रेज काय, ऍडव्हर्ब फ्रेज काय, हे सगळं सोपं आहे, बरोबर आहे. त्यामुळे हे झालं एक वर्ड, याला म्हणतात फ्रेज. आता दुसरं व्हर्ब समजणं महत्वाचं आहे. तर आता हे व्हर्ब समजण्यासाठी बघा काय काय आहे ते. परत आता मला तुम्हाला ट्रान्झिटिव्ह व्हर्ब काय किंवा इनट्रान्झिटिव्ह व्हर्ब काय हे काही सांगायचं नाही, ज्याला मराठीमध्ये आपण सकर्मक क्रियापद किंवा अकर्मक क्रियापद म्हणतो. आता त्याच्याबद्दल मला काही सांगायचं नाही. मी आता फक्त तुम्हाला व्हर्ब म्हणजे काय याला मला माहितीये की व्हर्ब म्हणजे क्रियापद, बरोबर आहे. आता ही जी क्रियापद आहे ही क्रियापद मी आता इथे मुद्दाम 2च बाण पडलेत. याच्यामध्ये मला सकर्मक अकर्मक काही सांगायचं नाही. मला फक्त तुम्हाला एवढंच सांगायचंय की ही जी क्रियापद आहे ही क्रियापदाचं 2 प्रकारे क्लासिफिकेशन, वर्गीकरण होत असतं. म्हणजे 2 प्रकारची क्रियापद असतात. परत ट्रान्झिटिव्ह इंट्रान्झिटिव्ह कडे मी जात नाहीये. एकाला म्हणतात व्हर्ब ऑफ ऍक्शन. ऍक्शन, ऍक्टिव्हिटी, कृती, क्रिया, क्रिया दर्शवणारी क्रियापद. जसं बघणे, कळतंय, क्रिया असते, बरोबर. लिहिणे क्रिया आहे, वाचणे क्रिया आहे, खाणे क्रिया आहे, चालणे क्रिया आहे, धावणे क्रिया आहे, विचार करणे क्रिया आहे. त्यामुळे ह्याला सगळ्याला म्हणायचं व्हर्ब ऑफ ऍक्शन किंवा ऍक्शन व्हर्ब. बर, तर ही क्रियापद 2 प्रकारचे हे आता लक्षात ठेवायचं. हे सगळं आपल्याला बेसिक समजण्यासाठी खूप आवश्यक आहे, हे काय लक्षात ठेवा. तर क्रियापद ही 2 प्रकारचे असतात. एकाला म्हणतात व्हर्ब ऑफ ऍक्शन किंवा ऍक्शन व्हर्ब. ऍक्शन वर्ब म्हणजे कृती दर्शवणारी क्रियापद. या सगळ्यांमधून तुम्हाला कृती दिसत असते, काही ना काही ते क्रिया दिसत असते, ती तुम्हाला जाणवत असते, बरोबर आहे. बर, आणि दुसरं आहे ज्याला म्हणतात वर्ब ऑफ बीइंग किंवा एक्झिस्टन्स. परत परीक्षेमध्ये हे विचारत नाही, तुम्हाला फक्त ह्याची संकल्पना स्पष्ट करून घ्यायची आहे की ग्रामर मध्ये शिरण्याच्या पूर्वी आधी आपल्याला, म्हणजे ज्याला म्हणतात ना पेरणीपूर्वीची मशागत, तशी ती जी मशागत आहे ना ती मला तुमची आधी करून घ्यायची आहे की तुमच्या मनामध्ये या सगळ्या कॉन्सेप्ट आहेत ना या क्लिअर असू देत. या एकदा क्लिअर झाल्या ना की मी हळूहळू पुढे पुढे काय काय सांगतो हे तुम्हाला सगळं समजायला लागेल. तर क्रियापद ही 2 प्रकारची आहेत. एकाला म्हणतात व्हर्ब ऑफ ऍक्शन आणि दुसऱ्याला म्हणतात व्हर्ब ऑफ बीइंग. बीइंग म्हणजे अस्तित्व, असणं दर्शवणारी क्रियापद. जसं बघा, मी शिक्षक आहे, हे पेन आहे, बरोबर. तुम्ही विद्यार्थी आहात, ह्याच्यामध्ये तुम्ही काही क्रिया केली आहे का बघा, अजिबात नाही क्रिया केली. मी शिक्षक आहे, हा मी शिकवतो ही क्रिया आहे, पण मी शिक्षक आहे ही क्रिया नाहीये. हा हात आहे, काही क्रिया आहे का, अजिबात नाही, बरोबर. 7 वाजले आहेत, मी आत्ताची वेळ सांगतोय, क्रिया नाही काही सांगते, समजतंय. म्हणजे हा वर्ब ऑफ बीइंग. म्हणजे थोडक्यात आता आपण म्हणूया इकडे बी म्हणजे असणे, म्हणजे इथे आहे क्रिया, हे क्रियापद आहे. अशी अजून पण आहेत.
आता मला त्याच्याबद्दल काहीच सांगायचं नाही, मला फक्त तुम्हाला एवढंच सांगायचंय की तुम्हाला हे दोन क्रियापदांचे प्रकार समजले पाहिजे. ज्यावेळी तुम्ही एखादं वाक्य वाचत असता त्यावेळेला तुम्हाला हे दोन प्रकार समजले पाहिजे की ते क्रियापद ऍक्शन वर्ब आहे का वर्ब ऑफ बिंग आहे. पण हे अवघड काहीच नाहीये, ही फक्त जाणीव घेणं, समजून घेणं हे महत्वाचं आहे. उदाहरणार्थ बघा, मी म्हटलं मला दोन हात आहेत, मी काही क्रिया केली का बघा. मी म्हटलं मला डोकं आहे, मला ज्ञान आहे, याच्यामध्ये मी काही क्रिया केली का बघा. मी तुमच्या मतांशी सहमत आहे, मी काही क्रिया केली आहे का बघा. समजते. मी म्हटलं मला भारताचा इतिहास माहित आहे, मी काही क्रिया केली आहे का बघा. समजते का. ह्यालाच मी म्हणतो नॉन ऍक्शन वर्ब. कळलं. म्हणजे क्रियापदाचे दोन प्रकार, वर्ब ऑफ ऍक्शन किंवा वर्ब ऑफ बीइंग किंवा वर्ब ऑफ एक्झिस्टन्स. एक्झिस्टन्स म्हणजे अस्तित्व, म्हणजेच ऍक्शन वर्ब आणि नॉन ऍक्शन वर्ब. बरोबर आहे. हे फक्त लक्षात ठेवा, नंतर जसं आपण शिकत जाणार आहोत तसं हे तुम्हाला सगळं समजणार आहे. बरोबर. दुसरं, अजून काही पुढचं ग्रामर शिकत असताना आणि पुढे जात असताना आधी, कारण का आपण 5वी पासून 10वी किंवा 12वी पर्यंत इंग्लिश शिकत आलेलो आहेत, लिहित आलेलो आहेत, वाचत आलेलो आहोत. तर हे आता बघितलेले वर्ब, फ्रेज आणि वर्ब, क्रियापद आणि ह्याचे हे दोन प्रकार. आता बघा पुढच्या भागाकडे आपण जाऊया. उदाहरणार्थ, आता तुम्हाला हे माहितीये की इंग्लिश मध्ये अनेक वचन करत असताना, बरोबर आहे, ते अनेक वचन करत असताना वेगवेगळे प्रकार वापरले जातात. परत मी आता एक वचन अनेक वचन करणं काही शिकवत नाहीये, मला फक्त तुम्हाला काय सांगायचं ते लक्षात घ्या. उदाहरणार्थ, बॉय लिहिलं, बरोबर आहे, तर ह्याचं अनेक वचन करत असताना अनेक जणांना अशी सवय असते याच्यानंतर अपॉस्ट्रोफी द्यायचं. मित्रांनो, हे पूर्णपणे चूक आहे. हे लिहिलेलं आहे ते ग्रॅमॅटिकली बरोबर आहे, पण बॉयचं अनेक वचन हे असं लिहित नसतात, ते असं झालं पाहिजे. म्हणजे उद्या गर्ल्सचं अनेक वचन करायचं असेल तर ते सरळ सरळ असं करायचं, गर्ल्स. अनेक जणांना सवय आहे पीपलचं लिहिताना अनेक वचनच लिहितात, ते का लिहितात हे मलाही समजत नाही. ऍक्च्युअली पीपल हेच मुळात समुदायवाचक, समूहवाचक नाव आहे. ह्याचं परत कुठे अनेक वचन करण्याचा काही संबंध तरी आहे का. सांगायचं काय की असं कधीही लिहिलं जात नाही, हे लिहिणं चूक आहे. उदाहरणार्थ, चाइल्ड, चाइल्डचं अनेक वचन चिल्ड्रन आहे, ह्याला पण सगळं हेच लावतात. का लावतात काही समजत नाही. अर्थात परत आपली रिटर्नची एक्झाम नाहीये, तरी पण मी मुद्दामून तुम्हाला हे सगळं सांगतोय. त्यामुळे अनेक वचन करताना चाइल्डचे चिल्ड्रन हे असंच असतं. कळलं. मग हे आहे, हे काय आहे हे आपण नंतर नाऊन या प्रकरणात परत शिकणार आहोत. याला इंग्लिश मराठीमध्ये आपण षष्ठी प्रत्यय असं म्हणत असतो. ते षष्ठी प्रत्यय म्हणजे तुम्हाला माहिती असेल नसेल, आता आपल्याला काही शिकायचं नाहीये, पण असं जर लिहिलं तर तो चाचीचे प्रत्यय असतो मराठीमधला. बरोबर आहे. पोझेशन, स्वामित्व, मालकी दाखवण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. बर, हे झालं इकडे. आता तसंच अजून एक दुसरा एक गोड गैरसमज असतो आपला, आणि तो काय असतो ते बघा. उदाहरणार्थ, तुम्हाला माहितीये की इंग्लिश मध्ये काही क्रियापद आहेत, हे असंही लिहिलं जातं आणि असंही लिहिलं जातं. बरोबर आहे ना. जर ब्रिंग असेल तर ब्रिंग असंही लिहिलं जातं किंवा ब्रिंग्स पण लिहिलं जातं. बरोबर आहे. टेक घेतलं तर टेक असंही लिहिलं जातं आणि असंही लिहिलं जातं. अनेक जणांना, कारण काय माहितीये का, अनेक वचन करण्यासाठी आपण एस आणि ईएस हा प्रत्यय वापरतो. कशासाठी. अनेक वचन करण्यासाठी. मग अनेक वचन करण्यासाठी तो एसीएस प्रत्यय वापरला जातो. म्हणून आपल्याला बऱ्याच जणांना असा, काही जणांना वाटतं की हे क्रियापदाचं अनेक वचन आहे. मित्रांनो लक्षात ठेवा, क्रियापदाचं अनेक वचन नसतं, क्रियापदाची रूप असतात, हे फक्त लक्षात ठेवा. फक्त आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे अनेक वचन आहे, हे क्रियापदाचं अनेक वचन नाही. उलट मी तुम्हाला सांगू इच्छितो, हे फक्त एक वचनासाठीच वापरलं जातं आणि ज्याला थर्ड पर्सन असं म्हणतात. तृतीय पुरुष एक वचन, बरोबर आहे, याच्यासाठी हे वापरलं जातं. त्यामुळे हे ह्याच्याबद्दल असलेले गैरसमज काढून टाका. अनेक जणांना असं वाटतं की अनेक वचन आलं ना की क्रियापदाचं पण अनेक वचन करायचं, कारण का मराठीमध्ये करतात. बघा, तो जातो, मी जातो, पण ते जातात. कळलं. मराठीमध्ये अनेक वचनाप्रमाणे, म्हणजे अनेक वचनाप्रमाणे क्रियापदाची रूप बदलत असतात, लिंगाप्रमाणे क्रियापदाची रूप बदलत असतात. इंग्लिशमध्ये लिंगाप्रमाणे कधीही क्रियापदाची रूप बदलत नाही. इंग्लिशमध्ये फक्त एकच आहे, थर्ड पर्सन सिंग्युलर आला तरच क्रियापदाचं, ते पण वर्तमान काळातलं रूप बदलतं. सहाय्यकारी क्रियापदांमध्ये काय काय बदलते हळूहळू सगळं आपण शिकायचंय. पण हे सगळं जे असतं ते क्रियापदाचं एक वचन किंवा अनेक वचन या भ्रमात राहू नका. उलट
फक्त थर्ड पर्सन सिंग्युलर असतं, त्याच वेळेला हे वापरलं जात असतं. बरोबर आहे. बर, हा एक. आता पुढे जाऊया. अजून एक महत्वाच्या चुका होत असतात आपल्या, त्या काय आहेत त्या बघा. तुम्हाला माहिती आहे सिंग्युलर म्हणजे एक वचन आणि प्लुरल म्हणजे अनेक वचन. बरोबर आहे. कुठलंही वाक्य बोलायचं असेल किंवा काही जरी करायचं असेल तरी कर्ता जो असतो तो एक तर सिंग्युलर तरी असतो नाहीतर प्लुरल तरी असतो. बरोबर आहे. बर, आता आपण इथे फक्त ती सर्वनाम बघायचे, ज्याला मराठीमध्ये प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष आणि तृतीय पुरुष म्हणतात. म्हणजे फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन. तुम्ही म्हणाल सर हे आम्हाला कशाला सांगता, हे आम्हाला सगळे येते. मी अगदी फार बेसिक पासून मुद्दामून तुम्हाला सांगतोय हे सगळं. बर, आता हे फर्स्ट पर्सन म्हणजे आय आहे माहितीये, याचं अनेक वचन वी आहे हे पण माहिती आहे, हे यू आहे हे पण माहिती आहे, हे पण यू आहे हेही माहिती आहे. पण थर्ड पर्सनला ही, शी, इट आणि यांचं अनेक वचन हे कायम दे असतं. आता ह्याच्यामध्ये चुका कुठे होऊ शकतात ते फक्त बघा. उदाहरणार्थ समजा मी असं म्हटलं, माझे वडील मला इंग्रजी शिकवतात. बघा मी काय म्हटलं, माझे वडील मला इंग्रजी शिकवतात. अनेकांचं काय होतं माहिती का, माझे वडील म्हटल्यानंतर त्यांना वाटतं ते फर्स्ट पर्सन आहे. तर तिथे माझे वडील म्हणजे ऍक्च्युली आपण वडिलांबद्दल बोलतोय. कळलं का? म्हणजे ते वडील आहेत ना, हे त्याच्यामध्ये मुख्य आहे. तो काही फर्स्ट पर्सन नाहीये. माझे वडील हे माझ्यापेक्षा वेगळे आहेत ना, मी वेगळा आणि वडील वेगळे, म्हणजे ते थर्ड पर्सन आहेत. हे कायम लक्षात ठेवा. आता मी ते फर्स्ट पर्सन आहे आणि मी तुमच्याशी बोलतोय, मी तुम्हाला शिकवतोय, तुम्ही सर्वजण माझ्यासाठी सेकंड पर्सन आहात. हे कायम लक्षात ठेवा. मी म्हटलं माझा हात दुखतोय, अनेकांना असं वाटतं की माझा हात म्हटल्यावर आणि दुखतोय म्हटल्यावर मग तो काय करायचं, मग फर्स्ट पर्सनच असेल. अजिबात नाही, फर्स्ट पर्सन नाहीच. कळलं? त्यामुळे हे फक्त लक्षात ठेवा. हे अजून एक झालं. आता अजून पुढे जाऊ आपण. आता सुरुवात करूया आपण, आणि ती सुरुवात म्हणजे ग्रामरचा जो सगळ्यात सुरुवातीचा भाग आहे. परत हा परीक्षेसाठी अजिबात महत्वाचा नाहीये, पण हा मी मुद्दामून शिकवणार आहे. कारण का पर्टिक्युलरली क्लास 3च्या एक्झाम आहेत, समजा टॅक्स असिस्टंट वगैरे किंवा अजून ज्या काही पुढच्या क्लर्क वगैरे ज्या टायपिस्ट वगैरेच्या परीक्षा आहेत, ह्याच्यामध्ये डिपार्टमेंटल परीक्षा कोण देत असतील तर त्याच्यासाठी तुम्हाला खूप त्याचा फायदा होईल. तर ते काय आहे त्याच्यासाठी आता मी हे थोडंसं जे सगळं तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे ते पुन्हा एकदा शिकवणार आहे. तर ते काय आहे बघा. कुठलंही वाक्य तयार होण्यासाठी, कुठलंही सेंटेन्स ज्यावेळेला असतं त्यावेळेला ते सेंटेन्स, त्या सेंटेन्स मध्ये दोन भाग असतात. कुठले कुठले तर एकाला म्हणत असतात सब्जेक्ट आणि दुसऱ्याला म्हणत असतात प्रेडिकेट. त्यामुळे सब्जेक्ट आणि प्रेडिकेट असे दोन भाग आहेत. मराठीमध्ये तुम्हाला माहितीये उद्देश्य आणि विधेय. तुम्हाला त्याची व्याख्या पण माहिती आहे. A person or thing or an object about which the information is given is called subject. परत इंग्लिश काही नाही समजलं तरी चालेल, तुम्हाला फक्त उद्देश आणि विधेय, सब्जेक्ट आणि प्रेडिकेट समजलं पाहिजे, बस एवढं, बाकी काही नाही. बर, हा सब्जेक्ट म्हटल्यानंतर अनेकांना असंही वाटेल की हा कर्ता असतो. तर आता मी त्याच्याबद्दल काही बोलत नाही. आता फक्त उद्देश म्हणजे एखादं वाक्य बोलण्याच्या मागचा उद्देश काही ना काहीतरी असतो, आणि तो उद्देश म्हणजे कशाबद्दल तरी माहिती देणं. बरोबर आहे. ज्याच्याबद्दल माहिती दिली जाते त्याला सब्जेक्ट म्हणतात, आणि जी माहिती दिली जाते त्याला प्रेडिकेट म्हणजे विधेय असं म्हणतात. बरोबर आहे. कोणतंही वाक्य पूर्ण होण्यासाठी हे मिनिमम दोन शब्द असलेच पाहिजेत. कळतंय? एक सब्जेक्ट आणि एक प्रेडिकेट. म्हणजे उदाहरणार्थ मी ज्या वेळेला असं म्हटलं ही वॉक्स, कळलं? परत क्रियापदाचं अनेक वचन नाही, थर्ड पर्सन मुळे इकडे एस आलेले आहे. तर ज्यावेळेला मी असं म्हणतो ही वॉक्स असं म्हटलं तर ह्याच्यामध्ये हा सब्जेक्ट आहे आणि हा प्रेडिकेट आहे. कळलं? याला आता कर्ता आणि याला क्रियापद न म्हणता याला उद्देश आणि याला विधेय म्हणा. बरोबर आहे. आता उद्देशामध्ये इथे एक शब्द दिसतोय, इकडे पण एक शब्द दिसतोय. उद्देशामध्ये कितीही शब्द असू शकतात. इथे आता वर्ड दिसतोय, उद्या ह्याच्यामध्ये फ्रेज पण असू शकते. जसं मी इथे म्हटलं द बॉय प्लेज, इकडे फ्रेज आली, इकडे मात्र वर्डच राहिला. बरोबर आहे. आता मी इकडे पुढे अजून म्हटलं द बॉय इज प्लेइंग, आहे काय प्रेडिकेटच आहे पण दोन शब्दांचा बनलाय.
अजून तुम्हाला माहितीये जसं इंग्लिश वाक्य तुम्ही शिकाल तसं तुम्हाला समजेल. मी इकडे जर असं म्हटलं हॅज बीन प्लेइंग, इथे हे तसंच ठेवलंय मी, द बॉय हॅज बीन प्लेइंग. परत क्लासिफिकेशन करणं खूप सोपं आहे, हे तुम्हाला मी बेसिक सांगतोय. याच्यावरती प्रश्न कसे पडू शकतील परीक्षेमध्ये आणि तिथे तुम्हाला आयोगाचा पेपर सेटर आहे तो कसा तुम्हाला गुगली टाकेल आणि कसे तुम्ही गंडाल ना हे पण मला दाखवायचं आहे. एक लक्षात ठेवा, बेसिक आहे ना, बेसिक हे समजणं खूप महत्वाचं आहे. एकदा बेसिक समजलं ना की तुमचे डाऊट्सच उरणार नाही. आता हे बेसिक शिकताना असं शिकायचं ना की ते परत विसरलं नाही पाहिजे. बघा लक्षात ठेवा, कळतंय हे काय झालं. आता इकडे मी समजा असं म्हटलं द बॉय ऑफ माय नेबर was awarded a prize. बघा फ्रेज आणि फ्रेज हा एवढा सगळा सब्जेक्ट आहे. सब्जेक्ट वर्ड ज्याला म्हणतात, बरोबर आहे, तो सब्जेक्ट वर्ड हाच आहे. या सगळ्यांनी ह्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे, पण ही सगळी एक फ्रेज म्हणून सब्जेक्ट आलेला आहे, बरोबर आहे. आता इथे पण शब्द वाढवलेत मी अजून, कळलं. सांगायचं काय, सेंटेन्स मधला सब्जेक्ट हा जसा एक शब्दात असू शकतो तसं त्या ठिकाणी फ्रेज पण असू शकते. ती फ्रेज पण कितीही शब्दाची असू शकतं. म्हणजे इथे जर समजा मी असं म्हटलं द बॉय ऑफ नेबर, द बॉय ऑफ माय नेबर लिव्हिंग इन पुणे असं जर म्हटलं तर अजून ती मोठी फ्रेज आहे. सांगायचं फक्त एवढंच आहे, सब्जेक्ट आणि प्रेडिकेट ही कितीही शब्दांचं असू शकतं. याच्या खूप जास्त डिटेलमध्ये जाण्याची आपल्याला अजिबात आवश्यकता नाही. आता जसं सब्जेक्ट आणि प्रेडिकेट हे आता आपण बघितलं त्याप्रमाणे या दोघांमध्येही काय असू शकतं बघा, वर्ड पण असू शकतं आणि फ्रेज पण असू शकते. दोघांचं सांगतोय मी, या दोघांमध्ये जशी वर्ड असू शकतं तसं फ्रेज पण असू शकते. बर, आता आपल्याला पुढे बघायचंय की ज्याप्रमाणे इकडे वर्ड आणि फ्रेज असू शकते त्याचप्रमाणे इथे एखादा क्लॉज पण असू शकतो. म्हणजेच काय, वर्ड आणि फ्रेज त्याच्याच बरोबर इथे एक सेंटेन्स असू शकतं. फक्त याला मी आता सेंटेन्स न म्हणता ग्रॅमॅटिकल भाषेमध्ये याला क्लॉज असं म्हणतात. का सेंटेन्स आणि क्लॉज फरक काहीच नाही, फक्त काय बघा, कुठलंही सेंटेन्स बनवण्यासाठी आता आपण बघितलं सब्जेक्ट आणि प्रेडिकेट लागतं, बरोबर ना. म्हणजे सब्जेक्ट आणि प्रेडिकेट या दोघांनी मिळून एक वाक्य तयार होतं. मग मला तुम्हाला तेच सांगायचं, या सब्जेक्ट मध्ये जर इथे एक सेंटेन्स असेल, बघा मी काय सांगतोय, या सब्जेक्ट मध्ये म्हणजे सेंटेन्सच जर सब्जेक्ट झालं, कळतंय, असतं ते कसं असतं ते आपण बघूया. सेंटेन्सच जर सब्जेक्ट झालं तर मात्र सब्जेक्ट हा पूर्ण तेवढं सगळं सेंटेन्स असतं ना तेच सब्जेक्ट घ्यायला लागतो. तसंच प्रेडिकेट मध्ये पण आहे. प्रेडिकेट मध्ये ज्या वेळेला वर्ड आणि फ्रेजच्या ऐवजी तुम्हाला सेंटेन्स दिसेल त्यावेळेला ते पूर्ण, कळलं, प्रेडिकेट म्हणून घ्यावं लागतं. बरं, आता ते कसं आहे आणि याच्यावरती प्रश्न कसे विचारू शकतील हे आपण बघूया. परत विचारणार अजिबात नाही, पण आत्तापासून डोकं कसं चालवायचं असतं नाही लक्षात ठेवा. मी नेहमी क्लासमध्ये मुलांना सांगत असतो, एक लक्षात ठेवा, इंग्रजीमध्ये मार्क्स मिळवणं अजिबात अवघड नाही. फक्त परमेश्वराने आपल्याला दोन कानांच्या मध्ये जे इंद्रिय दिले ना, कुठलं नाक तोंड वगैरे नाही, अवयव दिलाय, मेंदू ज्ञानेंद्रिय, मुख्य ज्ञानेंद्रिय. कारण का ही तर सगळी मशीन आहेत, बाकी सगळं स्टोरेज इकडे आहे, कळलं का. तसं हे सगळं बघत असताना मला जे मुख्य जे आहे ना मेंदू ते सांगायचे, बुद्धी आपल्याला त्या दोन कानाच्या मधला तो अवयव आहे ना हा सतत सतर्क ठेवायचा आहे. तो एकदा सतर्क राहिला ना तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे. आता ह्याच्यामध्ये तुमचं बरंच कन्फ्युजन होईल, पण कन्फ्युजन झालं तरी हे विसरायचं नाही. हे जर विसरलात ना तर तुम्ही संपला काय नाही, नंतर तुम्हाला परत हे ऐकायला मिळणारच आहे. सांगायचं काय ते बघा. आता मी इकडे एक वाक्य लिहितो बघा, एक वाक्य इकडे लिहिलंय, ही हॅज गिवन अ पेन्सिल टू माय सन, म्हणजे त्यांनी माझ्या मुलाला एक पेन्सिल दिलेली आहे. कोणाला, मुलाला, जो 4th स्टँडर्ड मध्ये शिकत आहे, बरोबर आहे. हे एक वाक्य दिलंय. दुसरं एक वाक्य बघूया आपण, when the sun sets birds return their nest, जेव्हा सूर्य मावळतो पक्षी त्यांच्या घरट्यामध्ये परत शिरतात. अजून बघू, तिसरं वाक्य दिलंय, द पीपल हु आर वेटिंग फॉर यू आर अँग्री, म्हणजे
लोक जी तुझी वाट बघत आहेत चिडलेले आहेत. शेवटचं एक वाक्य देतो, अजून एक चौथं वाक्य. दो ही इज टॉल, जरी तो खूप उंच आहे तरी तो फास्ट चालू शकत नाही. कळलं? बरं, आता ही 4 वाक्य आहेत. आता बघा या 4 वाक्यांबद्दल विचार करा. या 4 वाक्यांबद्दल विचार करत असताना तुम्हाला हे दिसेल की तुम्हाला ह्याच्यामध्ये आता आपल्याला तेच म्हणजे परीक्षकांनी समजा परीक्षेमध्ये विचारलं तुम्हाला आणि अंडरलाईन केली बाबा त्याने की बाबा या वाक्यामधलं सब्जेक्ट काय किंवा या वाक्यामधलं प्रेडिकेट काय, विचारणार नाही. मी फक्त का सांगतोय माहितीये का, मला तुम्हाला जे बेसिक सगळ्यांना खूप सोपं वाटतं ना, हे खूप सोपं आहे. पण जर आपण 2 कानाच्या मधलं इंद्रिय जर वापरलं नाही ना तर हेच कसं अवघड जातं हे सांगायचंय. परत अवघड काहीच नाही, जर कॉन्सेप्ट तुम्हाला ही जर समजली असेल तर काही अवघड नाही. मग आता तुम्ही म्हणाल सर तर आता ह्याच्यामध्ये जर 2 सब्जेक्ट दिसतात आणि 2 वर्ब दिसतात, मग आता त्याचं कसं आणि काय उत्तर येतं ते आता आपण बघूया. तसं बघा इथे तुम्हाला हा एक सब्जेक्ट दिसतोय आणि हे पूर्ण प्रेडिकेट दिसतंय, बरोबर आहे. त्यामुळे इथे एक सब्जेक्ट हा आहे आणि हा दुसरा आहे प्रेडिकेट, बरोबर आहे. इथे पण तुम्हाला ते दिसतंय, इथे हा सब्जेक्ट आहे आणि ह्याच्या पुढचं हे सगळं जे आहे हे आहे प्रेडिकेट, बरोबर आहे. पुढच्या वाक्यामध्ये पण तुम्हाला कसं दिसेल, सब्जेक्ट प्रेडिकेट सब्जेक्ट प्रेडिकेट. इथे पण दिसेल हा इथे एक सब्जेक्ट आहे, इथे हा एक सब्जेक्ट आहे, इकडे हा एक प्रेडिकेट आहे आणि इकडे हा एक प्रेडिकेट आहे. इकडे पण तसंच आहे, हा एक सब्जेक्ट आहे, हा प्रेडिकेट आहे, हा सब्जेक्ट आहे आणि हा प्रेडिकेट आहे. मग आता बघा 2 सब्जेक्ट आणि 2 प्रेडिकेट असले तर आपल्याला परीक्षक काय विचारू शकतो याची मी तुम्हाला एक चुणूक दाखवते. म्हणजे कुठल्याही प्रकरणाचा किंवा कुठलाही अभ्यास जर तुम्हाला करायचा असेल तर तो अभ्यास करत असताना नेमकं काय करायचं असतं हे तुम्हाला समजलं पाहिजे. कळलं? तर तो अभ्यास करत असताना काय करायचं असतं ते बघा. आता हे सब्जेक्ट प्रेडिकेट दिसल्यानंतर आता बघा तुम्हाला जर मी विचारलं याच्यामध्ये की बाबा सांगा बरं, कारण का लक्षात ठेवा 2 सब्जेक्ट 2 प्रेडिकेट दिसले तरी हे वाक्य कुठेही तोडलेलं नाहीये. कळलं का? ते कुठेही तोडलेलं नाही, त्यामुळे ते पूर्ण एक वाक्य आहे आणि एका वाक्याचा फक्त एकच सब्जेक्ट आणि एकच प्रेडिकेट असू शकतो. कळतंय? हा, तिथे अजून एक सेंटेन्स असू शकतो, तो भाग वेगळा, बरोबर आहे. मग आता या संपूर्ण वाक्याचा मुख्य सब्जेक्ट कुठला आणि मुख्य प्रेडिकेट कुठला हे जर ओळखायचं असेल तर परत तुम्हाला मराठी समजलं पाहिजे. एक लक्षात ठेवा, संपूर्ण इंग्लिश ग्रामर शिकत असताना मराठीचा अजिबात मराठीला विसरायचं नाही. म्हणजे मी गमतीने सांगत असतो की माय मराठीमध्ये सुद्धा माय हा इंग्लिश शब्द आहे नाही. सांगायचं एवढंच आहे की माय मराठी मधला माय हा जसा इंग्लिश शब्द नाही, पण आपण द्वयार्थी म्हणू शकतो. तसंच मला तुम्हाला सांगायचंय की ज्या वेळेला परीक्षेमध्ये अशी वाक्य दिली जातील त्यावेळेला आपला हा मेंदू आहे ना हा वापरायला सुरुवात करा. एक लक्षात ठेवा, जेवढं तुम्ही ना ती बुद्धी वापराल ना तेवढं तुम्हाला समजत जाईल. बरं चला आता ह्याच्यामध्ये आपण बघूया, ह्याच्यामध्ये ऍक्च्युअल सब्जेक्ट कुठला आहे आणि प्रेडिकेट कुठला आहे. तर बघा आता एवढ्या ह्याच्यामधून तर तुम्हाला दिसतंय काय ते. बरं आता लक्षात काय ठेवायचं ते बघा. याच्यासाठी तुम्हाला सगळ्यात महत्वाचं समजलं पाहिजे ते म्हणजे कंजंक्शन. परत तुम्ही म्हणाल सर अजून कंजंक्शन शिकवलं नाही तर मग आम्हाला हे का सांगतोय. मराठी ग्रामर मधलं उभयान्वयी अव्यय माहितीये तुम्हाला, बास झालं. कळलं? हे उभयान्वयी अव्यय म्हणजे काय, तर मला तुम्हाला हेच सांगायचंय की हे कंजंक्शन हे 2 शब्द जोडण्यासाठी वापरतात, 2 क्रियापद जोडण्यासाठी वापरतात, 2 ऍडजेक्टिव्ह, 2 ऍडव्हर्ब, काही पण जोडण्यासाठी वापरू नका. पण तुम्हाला फक्त हे समजलं पाहिजे मित्रांनो की लक्षात ठेवा कंजंक्शनचा सगळ्यात महत्वाचा उपयोग येतो म्हणजे 2 वाक्य जोडणं. बघा मी परत काय सांगतोय ते, कंजंक्शन कुठल्याही शब्दाला उभयान्वयी अव्ययाने जरी तुम्हाला 2 क्रियापद जोडलेली, 2 विशेषण जोडलेली, 2 क्रियाविशेषण जोडलेली, 2 नाम जोडलेली, सर्वनाम जोडलेली काही जरी दिसत असलं तरी ऍक्च्युअली कंजंक्शनचा खरा उपयोग असतो ना तो म्हणजे 2 वाक्य जोडण्यासाठी. का मी तुम्हाला सांगतोय, कारण का इथे तुम्हाला हे जे दिलेलं एक पूर्ण वाक्य आहे त्यामध्ये 2 वाक्य आहेत आणि ही 2 वाक्य म्हणजे काय, तर या 2 वाक्यांमध्ये या 2 वाक्य जोडलेली आहेत कशांतरी आणि ती कशाने तरी जोडलीत हे ज्या आहे तुम्हाला समजतं. जसं इथे ह्यानी जोडलेलं आहे, इकडे हे वाक्य ह्यानी जोडलेलं आहे, इकडे हे वाक्य ह्यानी जोडलेलं आहे आणि इकडे हे वाक्य ह्यानी जोडलंय. कळलं? पण बघा परीक्षक तुम्हाला डायरेक्ट ज्यावेळेस सब्जेक्ट आणि प्रेडिकेट ओळखायला विचारेल काय तो कदाचित सांगेल खाली पर्यायामध्ये देईल की फक्त हा एवढाच सब्जेक्ट येईल, या वाक्यामध्ये ही हा सब्जेक्ट असून हा सब्जेक्ट आहे, किंवा
हू हा सब्जेक्ट आहे किंवा अजून म्हणजे थोडक्यात असं काही ना काहीतरी तो देईल. मग आता ह्याच्यामधला सब्जेक्ट कसा ओळखायचा? तर आता ते बघा, आता सांगितल्याप्रमाणे जर तुम्हाला कंजंक्शनच्या पुढे एखादं वाक्य दिसत असेल, कळतंय, तर लक्षात ठेवायचं कंजंक्शन. परत याच्या कंजंक्शनचे प्रकार आहेत, आता त्याच्यामध्ये काहीच शिरायचं नाही. मेन काय बघायचं आपल्याला बघा, की इकडे सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे सब्जेक्ट आहे. मग हे सब्जेक्ट आहे, मग ह्याला काय म्हणायचं? ह्याला काही म्हणायचं नाही, कारण का ते ऑब्जेक्ट बद्दल पुढे सांगतोय. बघा इथे काय बघा, माझा मुलगा जो शाळेत 4थी मध्ये शिकत आहे, म्हणजे मला सांगायचं काय बघा, मुख्य वाक्याचा कर्ता हा आहे, कळतंय. आणि हा कर्ता झाल्यानंतर पुढे प्रेडिकेट मध्ये असलेल्या या नाउनची माहिती या वाक्याला दिलेली आहे, कळलं. त्यामुळे या वाक्याचा फक्त हा एवढाच सब्जेक्ट होणार आहे आणि हे सगळं जे आहे ना, हे सगळं प्रेडिकेट मध्ये जाणार आहे, हे लक्षात ठेवा, कळलं. हे एकदा तुम्हाला समजलं ना की मग ह्याचं पण समजेल. आता ह्याचं समजत असताना कंजंक्शन इथे दिसतंय. आता हे तुम्हाला समजावून सांगतो म्हणून तुम्हाला दिलंय, पण उद्या परीक्षेमध्ये ज्यावेळेस असं दिलं तर तुम्हाला हेच समजलं पाहिजे की इथे फक्त हा एकमेव सब्जेक्ट आहे, बाकी इथपासून ते इथपर्यंत हे सगळं प्रेडिकेट आहे. का बघा, इंग्लिशमध्ये हेच वाक्य तुम्हाला असं लिहिता येईल. म्हणजे मी इकडे म्हणतो बर्ड्स रिटर्न देअर नेस्ट व्हेन द सन सेट्स. महत्व कशाबद्दल द्यायचंय, तर पक्षी घराण्यात परत येतात हे याच्याबद्दल मी बोलतोय, कळलं. म्हणजे मी पक्ष्यांबद्दल माहिती देतोय आणि ती पक्ष्यांबद्दल जी माहिती आहे ती माहिती म्हणजे माहिती पक्षीबद्दल देतोय आणि ती माहिती आहे ना ती पुढे दिसते की पक्षी यांची माहिती काय, तर जेव्हा सूर्य मावळतो त्यावेळेला जेव्हा सूर्य मावळतो तेव्हा ते घरट्यात परततात. समजलं हेच पाहिजे तुम्हाला, कळतंय ना. म्हणजे हा फक्त एवढा सब्जेक्ट आहे, बाकी हा सगळा म्हणजे हा पार्ट आणि हा पार्ट हा पूर्ण प्रेडिकेट मध्ये जाणार आहे, हे लक्षात ठेवा. कुठल्याही पुस्तकामध्ये हे असं दिलेलं नाही, पुस्तकामध्ये दिलं नाही आणि तुम्हाला परीक्षेत येईल असं पण काही नाही. पण लक्षात ठेवा, जर हे मला सुचू शकतं अशी वाक्य द्यायला, तर माझ्यापेक्षा दिग्गज पेपर काढणार आहेत. म्हणजे ते युनिव्हर्सिटीचे पीएचडी असतात, मग त्यांना हे समजणार नाही का? जे मला माहिती ते त्यांना माहितीच आहे आणि त्यांना जे माहिती आहे आणि ते कुठल्या भूमिकेवरून तुम्हाला प्रश्न विचारू शकतात हे मला समजतं, म्हणून मी तुम्हाला सांगतो की हे प्रश्न असे येऊ शकतात. बर, पुढचं बघा, द पीपल हु आर वेटिंग फॉर यू आर अँग्री. आता इथे पण तुम्हाला दिसतंय इथे हा फक्त एकमेव सब्जेक्ट आहे आणि याच्या पुढचं हे सगळं प्रेडिकेट आहे. इथे पण तुम्हाला समजेल की इकडे हे कंजंक्शन आहे, म्हणजे मुख्य सब्जेक्ट वर हा आहे आणि हे बाकी सगळं इथपासून हे आणि हे सगळं प्रेडिकेट मध्ये जाणार आहे. तुम्हाला सगळ्यात महत्वाचं हे समजलं पाहिजे, प्रेडिकेटची सुरुवात ही नेहमी व्हर्ब पासून होते. जर हा सब्जेक्ट झाला तर इथून याची सुरुवात झालेली आहे, त्यामुळे हे प्रेडिकेट मध्ये जाणार आहे आणि हे पण सगळं प्रेडिकेट मध्ये जाणार आहे. लक्षात ठेवा. अजून एक वाक्य देतो की जे अजून कन्फ्युजिंग आहे. परत मला तुम्हाला कन्फ्युज करायचं नाहीये, एकच इतका सोपा नियम, पण हाच सोपा नियम परीक्षेमध्ये कशा प्रकारे विचारू शकतात आणि त्यावेळी तुम्हाला काय आलं पाहिजे. आणि या सगळ्या आता इथपासून ते आता पुढे आपण जे काही ग्रामर शिकणार आहोत या प्रत्येक ह्याच्यामध्ये मी तुम्हाला हे असंच सांगणार आहे की सगळ्यात महत्व आहे ना ते नुसतं हे नियम शिकायला नाहीये. हे तर नियम तुम्हाला सगळ्यांनाच माहितीये, पण ज्या वेळेला त्याचं ऍप्लिकेशन करायची वेळ येते त्यावेळेला ते ऍप्लिकेशन समजलं पाहिजे. आणि हे ऍप्लिकेशन जर तुम्हाला समजलं तर मित्रांनो तुम्हाला परीक्षेमध्ये त्याच्यामुळे मार्क्स मिळतील, कारण का हे तुमचे सगळे जे आहेत ना हे सगळं बेसिक्स आहे, बरोबर आहे. बरं, आता एक शेवटचं वाक्य देतो आणि हा चॅप्टर आहे तो मग आपल्याला संपेल आणि मग आपण पुढच्या भागाकडे जाऊ. पुढचा भाग शिकूया. पुढचा भाग म्हणजे ह्याच्यामधलाच आहे की अजून काय तुम्हाला कन्फ्युजिंग येऊ शकतं ते बघा. समजा मी असं म्हटलं ही शेवटची दोन वाक्य बघू आणि सब्जेक्ट आणि प्रेडिकेट म्हणजे काय असतं ते आपण बास करूया. उदाहरणार्थ आता इकडे बघा, हु डीड दिस मिस्चिफ वॉज अननोन दॅट ही हॅज फेल्ड सिन्स इम्पॉसिबल. मगाशी तुम्ही बघितलंय प्रेडिकेट मध्ये आपण वर्ड किंवा फ्रेज बघितली आहे, बरोबर आहे. आता इथे सब्जेक्ट मध्ये तुम्हाला दिसेल बघा. आता इथे सुद्धा ही खोडी कोणी केली माहिती पडलं नाही, बरोबर आहे, तेव्हा माहित नव्हतं. तसंच इकडे बघा, तो नापास झाला आहे अशक्य वाटतं. बघा पाहिजे असं मराठीमध्ये लिहू का? बघा, तो नापास झाला आहे अशक्य वाटतं, बरोबर आहे. किंवा इकडे कोणी
ही खोडी केली माहिती नव्हतं. बरोबर आहे. बर, एक मराठी तुम्हाला समजलं ना तर तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत जातात. बघा, कोणी ही खोडी केली माहित नव्हतं म्हणजे मुख्य क्रियापद हे आहे, प्रेडिकेट. ज्या अर्थी मुख्य क्रियापद तुम्हाला समजलं ना त्या अर्थी हा सगळा मिळून सब्जेक्टच असणार आहे, ते नाही सांगायचं. इकडे बघा, हा एवढा आहे ना तो सब्जेक्ट आहे. मगाच्या वाक्यामध्ये आपण बघितलं प्रेडिकेट मध्ये वर्ड किंवा फ्रेज आणि सेंटेन्स दिसलं. आता इथे तुम्हाला सब्जेक्ट मध्ये दिसतंय, तेच इथे पण आहे बघा. तो नापास झालाय अशक्य वाटतं, कळतंय. इथून क्रियापद चालू आहे बघा, हे प्रेडिकेट आहे आणि हे आहे, हे सब्जेक्ट आहे. आता हे एकदा तुम्हाला समजलं ना की सब्जेक्ट मध्ये वाक्य आलं तर लक्षात ठेवा मित्रांनो, सब्जेक्ट हे कायम नाऊनच असतं. सब्जेक्ट हे कायम नाऊनच असतं. त्यामुळे जर सब्जेक्टच्या ठिकाणी जर तुम्हाला क्लॉज दिसला ना तर तो नाऊन क्लॉजच असतो. का? कारण का सब्जेक्ट हा नाऊन आहे आणि त्या नाऊनच्या इकडे क्लॉज दिसतोय. क्लॉज म्हणजे काय? ज्या वाक्याला स्वतःचं सब्जेक्ट आणि स्वतःचं प्रेडिकेट असतं. म्हणजे ज्या वाक्याला स्वतःचा कर्ता आणि स्वतःचं क्रियापद असतं त्याला क्लॉज म्हणतात. त्यामुळे हा क्लॉज आहे आणि तो सब्जेक्टच्या ठिकाणी आलाय आणि सब्जेक्ट हे नाऊन असतं, त्यामुळे हा नाऊन क्लॉज आहे. परत आता क्लॉज काही शिकायचं नाही, बेसिक समजायला लागलं ना की पुढचं खूप सोपं जात असतं. आणि मित्रांनो एवढं लक्षात ठेवा, हे झालं सब्जेक्ट म्हणजे काय, प्रेडिकेट म्हणजे काय. आता आपण अजून थोडंसं पुढचा भाग शिकू.